Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargavkar, and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, this is Basveshwar Kargavkar, and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, first of all, wishing a very happy Diwali days. Okay? And today we are discussing very interesting and significant topic, that is, who is परमात्मा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परमात्मा म्हणजे काय या आध्यात्मिक विषयाविषयी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. प्रथमतः आपणा सगळ्यांना माझ्याकडून आणि आमच्या काळगावकर फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपणाला सुखाची, समृद्धीची, आनंदाची, समाधानाची जाओ आणि येणारे वर्ष आपणासाठी सुख, संपत्ती, वैभव, कीर्ती, आरोग्य घेऊन येवो, एवढीच त्या माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करतो. ओके. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे परमात्मा कोण किंवा परमात्मा कशाला म्हणायचं. विषय अतिशय घन आणि आध्यात्मिक आहे. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. You beside the subscribe button you have a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, then let's start. Welcome back to my channel Speak English with BK, and this is Basveshwar Kargavkar, and today's subject is who is Paramatma. And today's topic is very spiritual and interesting. That's why don't skip the video and watch full video. Okay. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परमात्मा म्हणजे कोण किंवा परमात्मा कुठे राहतो किंवा परमात्मा कुणाला म्हणायचं याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव, सृष्टीरचयिता, या अखिल विश्वाचे स्वामी, त्रिखंडाचे धनी, देवांचेही देव महादेवजी आणि सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्न विनाशक गौरीनंदन यांना वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करूयात. ओके. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. तर या त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव महादेवजी आणि बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता,
विघ्नांचा विनाश करणारा गौरीपुत्र गणेश यांना वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करूयात. तर मित्रांनो, एक्सक्यूज मी. एकदा काय झालं, अकबर बादशहा त्यांच्या दरबारामध्ये बसलेले होते. शेजारीच बिरबलही बसलेले होते. पूर्ण दरबार बसलेला होता आणि बादशहांना मधून असं काहीतरी हुक्की यायची आणि ते क्लिष्ट असे प्रश्न बिरबलजींना विचारायचे. परंतु बिरबल हे खूप हुशार होते आणि चतुर असल्यामुळं लगेच तात्काळ त्यांच्या प्रश्नाचं त्यांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देऊन ते त्यांचे समाधान करत असत. आणि असंच एके दिवशी पूर्ण दरबार बसलेला असताना अकबर बादशहा यांनी बिरबलजी यांना विचारलेलं आहे. आता बादशाह म्हटल्यावर हिंदीमधूनच विचारलं असेल ना. एक बार अकबर बादशाह ने बिरबल जी से पूछा, तुम जिस परमात्मा को मानते हो, जिस ईश्वरीय शक्ति को तुम मानते हो, पूजते हो, तुम्हारे आराध्य है, वो कैसे है. म्हणजे त्यांनी म्हटलेले, तू ज्या परमात्माची किंवा ज्या ईश्वरांची तुम्ही भक्ती करता, सेवा करता, ते ईश्वर कसे आहेत. 3 प्रश्न विचारलेले आहेत बघा. दूसरा प्रश्न त्यांनी विचारले, कहाँ रहते हैं, तुम्हारे ईश्वर जो है कहाँ रहते हैं, म्हणजे कुठं राहतात. आणि तिसरा प्रश्न त्याने विचारलेला आहे, ओ कैसे है, म्हणजे दिखने में कैसे है. तर असे 3 प्रश्न विचारलेले की पहिला प्रश्न काय, ओ कैसे है, दूसरा ओ कहाँ रहते हैं, और तीसरा प्रश्न ओ क्या करते हैं, म्हणजे ते काय करतात, ईश्वर तुमचे काय करतात. असे 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न अतिशय चिंतनीय आणि गहन आहे आणि असं जेमतेम उत्तर देऊन बादशाचं काही समाधान होणार नाही हे बिरबलजी यांना कळलेलं आहे. मग बिरबलजी म्हटले, अकबर बादशहा, मला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 दिवसाची मुदत हवी आहे. 3 दिवसानंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण हा प्रश्न इतका गहन आहे, चिंतनीय आहे. कारण परमात्मा किंवा देव समजायला असं लगेच एका शब्दात मी नाही सांगू शकत. तर मला त्याचं चिंतन किंवा ते व्यवस्थित सांगण्यासाठी 3 दिवसाचा अवधी हवा आहे. मग अकबर बादशाह म्हटले, ठीक आहे, 3 दिवसांनी मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि बिरबलजी दरबार सुटल्यानंतर घरी आलेले आहेत, चिंतित आहेत, टेन्शन आहे. कारण योग्य मार्मिक उत्तर त्यांना दिलं पाहिजे. जर चुकीचं किंवा वेळ मारून नेणारं उत्तर दिलं तर ते अकबर बादशहांना कळेल आणि आपल्याला कामावरून काढलं जाईल. कारण तिथं ते त्यांच्या दरबारी त्यांचे पी ए असल्यासारखे किंवा सेवक म्हणून ते काम करत होते अकबर बादशहांच्या दरबारामध्ये. म्हणून चिंता त्यांच्या चेहऱ्यावर असे स्पष्ट दिसायला लागल्या. तितक्यात बाहेरून त्यांचा छोटासा मुलगा, एक 7वी-8वीत असणारा, घरात खेळत खेळत बाहेर खेळायला गेला तर तो जस्ट आलेला आहे. आणि त्यांनी त्याच्या वडिलाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव बघितले. मग त्या मुलाने विचारले, तात, तुम्ही चिंतित आहात का, कुठलं टेन्शन आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही दुःखी दिसत आहात. त्यावर बिरबलजी म्हटले, हो रे राजा, मी थोडंसं टेन्शनमध्ये आहे, मला थोडी चिंता आहे. मग ते मुलगा म्हटला, सांगा मला, मी तुमच्या काय म्हणजे मदत करू शकलो तर. त्यावर बिरबलजी हसलेले आहेत आणि म्हटले, बेटा, हे काम तुझं नाही आहे, तू छोटा आहेस आणि हे विषय इतका घन आहे, ते तुझ्या डोक्याची बाहेरची केस आहे म्हटले. परंतु मुलगा हट्टालाच पेटला. कारण मुलाचा हट्ट, 3 हट्ट असे असतात बघा, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट, हे पुरवावेच लागतात. म्हणजे स्त्री हट्ट म्हणजे बायकोनं जे हट्ट केलं आहे ते पुरवलंच पाहिजे, नाहीतर घरात मग पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध चालू.
किंवा राजहट्ट. राजानं जे काही हे केलेलं आहे मागणी, ती पुरवलीच पाहिजे. नाहीतर राजा आपल्याला शिक्षा देणार, दंड देणार, म्हणजे राजशाही काळात. आणि बालहट्ट, लहान लेकरांचे पण हट्ट, इतके विचित्र हट्ट असतात. श्रीकृष्णांचा तर हट्ट कसा होता तुम्हाला माहिती आहे. लहान श्रीकृष्ण असताना ते म्हटले एकदा यशोदा मातेला, "मला तो आकाशात दिसणारा चंद्र हवा." आता आकाशातला चंद्र आणून कसा द्यायचा? परंतु यशोदा ही काही कच्च्या गुरूची चेली नव्हती, हुशार होती. कृष्णांची आई होती ना. कृष्णाला 2 आया, एक देवकी आणि यशोदा. 2 आयांचं प्रेम मिळालेलं श्रीकृष्ण आहेत. तर यशोदा मातेनं काय केलेलं आहे, एका असं पॉट किंवा भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी स्थिर झालं, की मग ते असं संध्याकाळच्या वेळी ते असं वरती ठेवलेलं आहे, असं अंगणात ठेवलेलं आहे. आणि मग त्यात चंद्र उगवल्यानंतर चंद्राचं प्रतिबिंब यायला लागलं. पूर्ण चंद्र दिसायला लागला. मग ते म्हटले, "ए कान्हा इकडे, इकडे, इकडे." मग कान्हा पळत आला. "काय गं मम्मी काय?" किंवा "आई काय?" किंवा "यशोदा मैया क्या क्या?" म्हणून विचारत आलेले. मग ते म्हटले, "हे पहा तुझं चंद्र. मी इथं आणलेलं आहे इथं. आता इथून तू घ्यायची जबाबदारी कर." श्रीकृष्णांना या सगळ्या लीला त्यांना माहीत होतंच. मग ते म्हटले, "ठीक आहे. धन्यवाद," म्हटलेलं, "यशोदा मैया हमारे लिए आपने ऊपर से वो चांद इधर धरती पर लाया," असं तसं म्हणून ते खुश झालेले. तर हे झाले 3 हट्ट. तसा बिरबलच्या मुलांनी हट्ट धरला, की "सांगा तुम्ही चिंतेत असताना मग म्हणजे मला पण नाही बरोबर वाटणार मग लेकराला." म्हणजे लेकरू पण नाराज झालेलं. त्यावेळेला त्याचे हट्ट पुरवण्यासाठी किंवा नाईलाज झाल्यामुळं बिरबलजीनं सांगितलं, की "आज दरबारामध्ये बादशहाने मला तुम्हारे ईश्वर कैसे है किंवा कैसा है, वो क्या करते हैं और वो कहाँ रहते हैं?" असे 3 प्रश्न विचारलेत नाही. मग मुलगा म्हणला, "बस एवढंच?" हुशार होता, बिरबलांचा मुलगा होता. "अरे," म्हणले, "ही इतका खूप अवघड विषय आहे, तुझ्या डोक्यात नाही जायचं. तुम्ही निश्चिंत राहा तात," म्हटला. तात म्हणजे वडिलांना तात्या म्हटल्यासारखं. "आणि मी या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे आणि मी देतो." मग 3 दिवस असे गेलेले आहेत बघता-बघता. आणि 4थ्या दिवशी मग बिरबल दरबारात मुलाला घेऊन आलेले. आता मुलगा उत्तर देणार ना. मग आल्या-आल्या बादशहाला काही दमच पडेना. मग त्यांनी विचारलं, "बिरबल, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे." मग बिरबल म्हणले, "ठीक आहे महाराज, पण या प्रश्नाचं उत्तर माझा मुलगा पण देईल. हा छोटा जो दिसते आहे 6वी-7वीतला मुलगा, तो माझा जो मुलगा आहे ना, तो या प्रश्नाचं उत्तर देईल." ते म्हटले, "ठीक आहे, कुणीही दिलं तर चालेल." मग मुलगा दरबारात अकबर बादशहाच्या समोर आलेला आहे. मुलाने मग बादशहांना नमस्कार केलेला आहे आणि म्हटलेलं आहे, "मी या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु त्याच्या अगोदर मला थोडंसं एका पॉट किंवा भांड्यामध्ये थोडंसं दूध आणून द्या," म्हणे. दूध गाईचं किंवा म्हशीचं. मग लगेच सेवकाने त्याला ते एका भांड्यामध्ये दूध आणून दिलेलं आहे. मग ते दूध घेऊन असा मुलगा त्या दुधाकडे पाहत बसलेला आहे. दुधाकडे काहीतरी हातवारे करत आहे. असं बराच 20 मिनिटं वेळ गेला. मग अकबर हसले. "अरे वेड्या," म्हटले, "त्या दुधाकडे नुसतं पाहतच राहिला आहेस तू आणि माझ्या प्रश्नाचं कधी उत्तर देणार आहेस?" त्यावेळेला मुलगा म्हटला, "तेच करतोय महाराज मी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचाच प्रयत्न." "अरे पण तू गप्प आहे आणि त्या दुधाकडे नुसतं पाहत आहेस." तर मुलगा म्हटला, "मी पाहत नाहीये. यामध्ये जे दुधात तूप आहे, ते तूप काढून घ्यायचा प्रयत्न करतोय." मुलगा म्हटला. बादशहा आणखी जोरात हसायला लागला. "वेडा रे वेडा," म्हटले. "अरे ह्या दुधातलं तूप कसं काढून घेता येईल?" म्हटले. तर मुलगा म्हणला, "का नाही घेता येणार?" तर बादशहा म्हणले, "अरे वेड्या, त्याच्यासाठी 8 प्रक्रिया कराव्या लागतात." मुलगा म्हणला, "मग कोणकोणत्या कराव्या लागतात?" तर बादशहा म्हणला, "त्या दुधाला चांगलं छानसं तापवायला लागेल पहिल्यांदा. खूप तापवावं लागेल. मग तापल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल. दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला त्यात थोडंसं ताक किंवा दही विरजण टाकायला लागेल. तिसरी स्टेप. रात्रभर ठेवायला लागेल. 4थी स्टेप. 5वी स्टेप काय पुन्हा सकाळी उठल्यावर त्याचं घुसळण करायला लागेल. 6वी स्टेप. घुसळण केल्यावर त्यातनं जे लोणी येतं बाहेर. ही 7वी स्टेप लोणी यायची. 7 स्टेप झाल्या आणि लोणी आल्यानंतर त्याला पुन्हा गरम करायला लागेल. मग तूप होणार. म्हणजे अशा 8 स्टेप करायला लागतील.
मग मुलगा हसला आणि म्हटला, महाराज तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणे. तर ते कसं काय? तर मुलगा म्हटला, जसं या दुधातील तूप काढून घेण्यासाठी 8 प्रक्रिया कराव्या लागतात. म्हणजे दुधात तर तूप आहे निश्चित. तर महाराज म्हणले आहे, परंतु दिसत नाही आपणाला. त्याच्यासाठी ह्या 8 प्रक्रिया केल्यावर ते दुधातलं तूप आपणाला दिसतं म्हटले अकबर म्हणले. मग तसं आणि अगदी तसंच महाराज म्हटला, परमेश्वर कणा कणा कणामध्ये आहे, परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 8 प्रक्रिया कराव्या लागतात. मग महाराज म्हटले, कोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात? 8 प्रक्रिया जी तू म्हणतो आहेस त्या कोणत्या केल्या म्हणजे मग तुझा ईश्वर किंवा भगवान आम्हाला दिसेल? तर तो म्हटला, महाराज ऐका म्हणलं, ह्या 8 प्रक्रिया मी सांगतो त्या केल्या की तुम्हाला परमात्मा दिसेल, अनुभूती परमात्म्याची येईल. तर पहिली क्रिया आहे एम, दुसरी नियम, तिसरी आसन, चौथं प्राणायाम, पुन्हा 5वी आहे प्रतिहार, 6वी आहे धारणा, 7वी आहे ध्यान आणि 8वी आहे समाधी. एवढ्या 8 अवस्था जर तुम्ही केल्या म्हणजे एम, नियम, आसन, प्राणायाम, प्रतिहार, धारणा, ध्यान आणि समाधी, एवढ्या 8 जर प्रक्रिया केल्या तुम्हाला परमात्म्याची अनुभूती येईल. जसं की त्या दुधावर 8 प्रक्रिया केल्या की तुम्हाला तूप दिसेल किंवा तुपाचा दृष्टांत होईल, तुमच्या डोळ्याला दिसेल. तसं ह्या 8 प्रक्रिया जर तुम्ही केलात तर तुम्हाला कणाकणामध्ये भगवानचं किंवा ईश्वराचं किंवा या परमात्म्याचं अस्तित्व दिसेल. तर महाराज म्हणले, ठीक, मला हे पटलं म्हणले अकबर बादशाह. म्हणले, हे झालं माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हटले. आता माझा दुसरा प्रश्न म्हणजे 3 प्रश्न विचारले होते ना, परमात्मा वो कैसा है? तर आत्ता हे मी सांगितलेलं 8 प्रक्रिया केली की तो परमात्मा दिसतो म्हणजे तो तसा आहे. पुन्हा दुसरा प्रश्न होता, वो कहाँ रहता है? तर दुसरा जो प्रश्न आहे महाराज म्हटला, वो कहाँ रहता है? तर त्या मुलानं सांगितलं, वो जो भक्त है ईश्वर की पूजा आराधना करते हैं उनके दिल में रहता है म्हटलं. म्हणजे भक्तांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये परमेश्वराचं राहायचं स्थान आहे. तसा तर परमेश्वर कणाकणात आहे, परंतु कहाँ रहता है, जो आपका जो सेकंड वाला क्वेश्चन है उसका जवाब है, वो जो भी भक्त है, जो भी भाविक है उसे पूजता है, आराधना करता है, उनके अंतःकरण में, उनके दिल में रहता है. आता तिसरा प्रश्न होता बादशाहचा की वो कहाँ रहता है एक, कैसा है एक, आणि तिसरा जो होता क्या करता है, ईश्वर क्या करता है. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐका म्हटलं महाराज, ईश्वर क्या करता है. तर मुलगा म्हटला, ईश्वर सब सृष्टि बनाता है, सृष्टि चलाता है, सृष्टि का पालन पोषण करता है, और जिसकी आयु खत्म हो गए उसको विनाश, वो उस शरीर का विनाश करके उसको आत्मा को मुक्ती देने का कार्य करता है. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे तिघजण आहेत, ब्रह्माजीचं काम काय, ब्रह्मांडाची उत्पत्ती करणे, विष्णूजीचं काम पालन पोषण करणे आणि महेशजीचं काम काय, डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश करणे. म्हणजे हे सगळं राहचक्र किंवा हे कालचक्र ज्यांच्या आज्ञेनं चालतं हे सगळं काम ईश्वर करतो. आणि आणखी एक ईश्वराचं काम म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता संभवानी योगे योगे, म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ग्लानी येणे म्हणजे मूर्छन चक्कर येणे किंवा मूर्छित पडतो, म्हणजे अधर्म माजतो, धर्म झाकला जातो, सज्जनांना त्रास दिला जातो, अधर्माचा उदो उदो होतो, जिकडे तिकडे नाश सुरू होतो, दुष्टांचा किंवा असुरांचं राज्य येतं, सज्जनांना खूप त्रास दिला जातो. अशा वेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवान पृथ्वीवर येऊन अवतार घेतात आणि त्या दुष्टांचा, असुरांचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करतात. तर हे आमच्या ईश्वराचं कार्य आहे म्हटलं. तर हे तिन्ही उत्तर इतकी मार्मिक दिले आणि त्यामुळं अकबर बादशाह इतके खुश झालेले आहेत. अरे बिरबल, तुम तो होशियार हो ही हो, लेकिन तुम्हारा बच्चा तो तुम्हारे से भी आगे है, तुझ्यापेक्षा हुशार आहे. म्हणून त्याला भरपूर इनाम किंवा बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. सुवर्ण मुद्रा दिलेल्या आहेत बिरबलाला आणि बिरबलांच्या मुलाला. त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांची वाहवा शाबासकी त्यांना दिलेली आहे. आणि अशा रीतीनं बादशहांचं समाधान झालेलं आहे. ईश्वर
कौन है, ईश्वर कैसा है, वो कहाँ रहता है, वो क्या करता है, जे प्रश्न त्यांना पडले होते त्याचं सगळी उकल झालेल्यामुळं त्यांना असं मनातल्या मनात समाधान वाटायला लागलेलं आहे आणि बिरबलावर त्यांनी खुश होऊन बिरबलांचं प्रमोशन केलेलं आहे त्यांनी. तर यामध्ये सांगण्याचं तात्पर्य की ईश्वर कणाकणात आहे. जसं त्या दुधाच्या कणाकणात तूप असतं परंतु दिसत नाही. परंतु ह्या 8 प्रक्रिया म्हणजे दूध तापवणं, त्यात विरजण घालणं, रात्रभर ठेवणं, पुन्हा त्या दह्याचं ताक करणं, त्याचं लोण्याचा गोळा वर आल्यावर त्याला पुन्हा तापवणं, त्याच्यापासून तूप तयार करणं. इतक्या प्रक्रिया केल्यावर तूप जसं दिसतं तसं परमेश्वर बघण्यासाठी ह्या कणाकणातला आपल्याला 8 आपल्याला साधना किंवा हे करायला प्रक्रिया करायला लागतात. त्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, पुन्हा प्रतिहार, धारणा, ध्यान आणि समाधी अवस्था. तर एवढ्या 8 प्रक्रिया जर केल्या तर आपले हे जे आपल्या शरीरातले जे 7 जे हे आहेत चक्र ते ॲक्टिवेट होतात आणि आपला जो त्रिनेत्र तिसरा नेत्र आहे, थर्ड आय, तो ओपन होतो आणि या पूर्ण विश्वाची उकल होते. परमात्मा आपल्याला कणाकणात दिसायला लागतो. कारण हे प्रत्येक कण ज्याला आपण अणू रेणू म्हटलं जातं विज्ञानाच्या भाषेत आणि हे अणू रेणू जे आहेत ते कण हे शिवकण म्हटले जातात आध्यात्मिक भाषेत. कारण हे शिवकण आहेत आणि ह्या शिवकणामुळंच ह्या पृथ्वीवर चैतन्य आहे. जर हे शिवकण नसते तर आपण जिवंतच राहू शकलो नसतो. आपण ह्यालाच काय म्हणतो, ऑक्सिजन, O2 म्हणतो विज्ञान भाषेत. हे O2 इज नथिंग बट इट इज अ शिव ॲटम्स किंवा शिवकणाज, शिवकण आहेत किंवा देवकण म्हटलं जातं. हे देवकण आहेत जे आपण श्वासोच्छ्वासाद्वारे घेतो. आपण घेतो बघा ब्रिदिंग करताना, वर घेताना ऑक्सिजन आणि खाली सोडताना कार्बन डायऑक्साईड, म्हणजे शरीरातला कार्बन डायऑक्साईड वेस्ट मटेरियल सगळं बाहेर फेकून देतून जे पोषक तत्व आहे, जसं दुधातलं तूप आहे, इतक्या प्रक्रिया केल्यावर तूप कसं घेतो तसं तूप घेऊन बाकीचं मग ते ताक वगैरे इकडं तिकडं करणे, त्या प्रकारे आपण ऑक्सिजन हवेतून घेतो. बाकीचे जे कार्बन डायऑक्साईड जे वायू आहेत ते थ्रो करतो. अगदी तसंच. आणि हे ऑक्सिजन म्हणजेच आपला शिव परमात्मा, लॉर्ड परमात्मा, आणि यालाच परमात्मा म्हणायचं. तर हा झाला परमात्मा. आणि परमात्मा कुठं राहतो तर भक्तांच्या हृदयात राहतो, कणाकणात राहतो. आणि वो क्या करता है तर तो हे सगळं नियंत्रण करतो सृष्टीचं. सृष्टी निर्माण करणं, सृष्टीचा नाश करणं, पुन्हा दुसरी सृष्टी निर्माण करणं, हे 3 कामं तो करतो. आणि त्याचा आकार, परमेश्वराचा आकार तो निराकार आहे, त्याला कुठलाही आकार नाही. जर परमेश्वराला एखाद्या बाटलीत आता उदाहरणार्थ आपण दुधाचंच घेऊया. आपण दूध आहे ते मगाचं पॉट त्या बिरबलाच्या मुलाच्या हातात आलं, ते दुधाला एखाद्या बाटलीत घातला, तर ह्या समजा बाटलीमध्ये दूध भरलं या बाटलीत, तर त्या दुधाचा आकार बाटलीसारखा दिसेल. पुन्हा दुधाला आपण जर एखाद्या पातेल्यामध्ये तर दूध मग ते पातेल्याचा आकार तसा जर, म्हणजे जशा रूपात तुम्ही देवाला बघल तसा रूपात तो दिसतो. आता उदाहरणार्थ परमेश्वर वेगवेगळ्या रूपाने आलेले आहेत धरतीवर. राम रूपात कधी आलेले आहेत, कधी विष्णू रूपात आलेले आहेत, कधी नरसिंह रूपात आलेले आहेत, कधी वराह रूपात आलेले आहेत, कधी कृमीच्या रूपात आलेले आहेत, कधी परशुरामच्या रूपात आलेले आहेत, कधी देवी आंबेच्या रूपात आलेले आहेत जगदंबा होऊन. म्हणजे हे सगळे आपण ज्या दृष्टीनं देवाला बघू तसा देव आपल्याला दिसतो. जसा भाव तसा देव. म्हणजे आपण जसं बघल तसं दिसतो. जसं ज्या भांड्यात ओतल तसा देवाचा आकार आहे. म्हणजे ज्या रूपात आपण बघल, विठ्ठल रूपात बघितलं तर आपल्याला परमेश्वर विठ्ठलासारखा दिसतो. शंकर रूपात बघितलं तर आपल्याला पिंडीसारखा किंवा शंकरजीच्या मूर्तीसारखा दिसतो. आपण विष्णूच्या रूपात परमेश्वरला किंवा कृष्णाच्या रूपात बघितलं तर परमेश्वर आपल्याला मस्तपैकी असं बासरी वाजवताना दिसेल. शिवजींच्या रूपात बघितलं तर असं डमरू वाजवलेला दिसेल. महादेवजीच्या रूपात बघितलं तर असं त्रिशूळ घेतलेला दिसेल. रामजीच्या रूपात बघितलं तर असं धनुष्य घेतलेला दिसेल. दुर्गा मातेच्या रूपात आपण त्यांना पाहिलं परमेश्वराला तर चंडी, असं ते दुष्टांचा नाश करणारे दिसेल. लक्ष्मी रूपात पाहिलं तर आपल्याला प्रसन्न लक्ष्मी आशीर्वाद द्यालेली दिसेल. तर हे अनेक अनेक रूप आहेत निराकारातून आकाराकडे आलेले. तसं तर परमेश्वर निराकार आहे, म्हणजे त्याला कुठलाही आकार नाही, कुठलाही रंग नाही. आता पाण्याला कुठला रंग असतो का नाही,
तसं देवाला कुठलाही रंग नाही, रूप नाही. ज्या रूपात आपण बघल तसं दिसतो किंवा ज्या भांड्यात ठेवल तसं तसं देव जसं दूध किंवा पाणी दिसतं अगदी तसं. आणि चव नाही. देवाचं असते पण शक्ती आहे ती. मग देवाची कधी आता चव कशी आहे, जे भाविक आहेत, देवाची प्रार्थना करतात, पूजन करतात, देवाची कथा ऐकतात. कानाला किती स्वीट गोड लागतं बघा, म्हणजे देव गोड लागतो त्यांना. आणि काय-काय हे काय देव-देव करतो, यांना काहीतरी कामच नाही असं तसं म्हणजे तिरस्कार तर करतात. त्यांना देव कडू लागतो. कारण त्यांच्यासाठी तिरस्कार आहे त्यांच्या मनामध्ये देवाविषयी भावना. म्हणजे भाव तसा देव. देव कसा आहे? जसा भाव तसा देव आणि जशा रूपात आपण बघू तशी त्याची चव आहे. चव तशी तर नाहीच आहे देवाला, परंतु टेस्ट जर आपल्याला गोडी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. ज्याला या अभंगाची, या परमात्माची गोडी लागलेली आहे, त्याला हा अगदी गुलाबजामपेक्षा सुद्धा गोड लागतो. म्हणजे खूप कर्णमधुर किंवा टेस्टी लागतो. जसं आपल्याला एखादं गाणं आहे बघा, स्वीट अगदी लता मंगेशकरचं किंवा मोहम्मद रफींचं, मुकेशचं गाणं लागलं की कानाला किती मस्त असं आल्हाददायक वाटतं बघा. आता एक गाणं आहे बघा, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो उठ कर देखो जीवन ज्योत उजागर है, सत्यम शिवम सुंदरम आ सत्यम शिवम सुंदरम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम राम अवध में काशी में शिव, कान्हा वृंदावन में दया करो प्रभु देखो उनको हर घर के आंगन में, राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम. हे जर लता दीदींच्या आवाजात ऐकलं तर आपल्याला कानाला किती गोड लागतं बघा. अगदी तसा परमेश्वर आहे, जसा भाव असेल तसा तो आपणाला भासतो. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये परमात्मा कुणाला म्हणायचं, परमात्मा कुठे राहतो आणि परमात्माचं कार्य काय, ह्या अकबर बादशाहचे 3 प्रश्न जे होते त्याची उकल करणारं, बिरबलजीच्या मुलाने त्यांचे अगदी सविस्तर उत्तर देणारं जे उत्तर देऊन त्यांचं समाधान केलेलं आहे, याची चर्चा करून आपला व्हिडिओ लेक्चरचा हा आजचा जो विषय आहे तो आपण आता इथं थांबवूया. आपण आता रजा घेऊया. थँक्यू. थँक्स अ लॉट. हॅव अ नाईस डे. कीप स्माइलिंग फॉर एव्हर. जय शंभो, जय शिवा.